चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे, ठीक आहे, हा भाग आहे डेफिनेटली प्लॅनिंग कमिशन, ठीक आहे, नियोजन आयोग. आणि नियोजन आयोगामध्ये लक्षात घ्या, भाग 2 जो आहे हा आज आपण पाहतोय. काय झालंय की नियोजन आयोग, ठीक आहे, याच्यामध्ये आतापर्यंत पहा, मला असं वाटतं 5 पंचवार्षिक योजनेचे हायलाइट मित्रांनो जे आहे आपण सविस्तर पाहिले, ठीक आहे. आज थोडं जे आहे आपण काय करतोय, हे जे 5 पंचवार्षिक योजना झाल्या, काल आपण त्याचे हायलाइट पाहिले, ठीक आहे, त्याच्या थोडं समोर जाऊ, ठीक आहे. आज उर्वरित 5 पंचवार्षिक योजना याचा अभ्यास जो मित्रांनो आज आपण करणार आहे. क्लिअर? चला मित्रांनो, इथं काय झालं थोडंसं लक्षात घ्या. 6वी पंचवार्षिक योजनेच्या आधी मी काय म्हणतो लक्षात घ्या, 6वी पंचवार्षिक योजनेच्या आधी क्लिअर आहे का, एक मित्रांनो वेगळी योजना जी आहे ना इथं आली, ठीक आहे. आणि कन्सेप्ट आहे का, ही सरकती योजना आहे. आता तुम्ही म्हणाल सर, इथं पंचवार्षिक योजनेमध्ये ही सरकती योजना म्हणजे नेमका काय विषय, ठीक आहे मित्रांनो. समजून घ्या ऍक्च्युली काय आहे की ही जी सरकती योजना आहे ना, कन्सेप्ट पहा काय मुळात काय माहितीये का, इथं जनता दल नावाचं सरकार आलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगतो काय, इथं जनता दल जे एक सरकार जे मित्रांनो आलं आणि यांनी काय केलं लक्षात घ्या, जसं जसं भारतीय जनता पक्ष आला, क्लिअर आहे, त्यांनी काय केलं, ते त्यांचं जे नियोजन आयोग आहे काँग्रेसचं, ठीक आहे, हे बाजूला केलं आणि आपलं नीती आयोग मित्रांनो त्यांनी सुरू केलं. क्लिअर? लक्षात घ्या, सेम सेम, ठीक आहे. जनता दलचं सरकार आलं होतं आणि यांनी जनता दलाने काय केलं, 5वी योजना बाजूला ठेवली. मी काय म्हणतो, हे 5वी योजना जी आहे ही बाजूला ठेवली. क्लिअर आहे पहा. आणि मित्रांनो स्वतःची नवीन योजना सुरू केली, ठीक आहे. मग हिला सरकती योजना किंवा जनता दलाची 6वी योजना मित्रांनो असं देखील म्हणतात, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये नेमकं काय करण्यात आलं लक्षात घ्या, ठीक आहे. नवीन सरकार आहे, नवीन गव्हर्नमेंट आहे, त्यांनी काय केलं, नवीन मित्रांनो कन्स्ट्रक्शन तुमच्या समोर ठेवलं, ठीक आहे. पहा, सरकती योजना म्हणजे काय, आधीच्या 5 योजना काळात ठरवलेली उद्दिष्ट आणि प्राप्त केलेली साध्य यात बरीच तफावत दिसत होती. आता मित्रांनो कसं आहे माहितीये का, गेले 5 वर्ष आपण हे पंचवार्षिक योजना पाहिल्या, ठीक आहे. काय झालं माहितीये का इथे खरंच आपण इतकं मोठं म्हणजे लक्षात घ्या, साधं सर्व सोपं काय माहितीये का, सांगायचं उद्दिष्ट हे की 5 योजना काळामध्ये ठरवलेली जी उद्दिष्ट होती, म्हणजे काय, आपल्याला हे प्राप्त करायचं आहे, आपल्याला ते प्राप्त करायचं आहे. क्लिअर आहे का? आणि प्राप्त करत असताना जी साध्य आपल्याला झाली, ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, क्लिअर आहे का, साधं साधं सोपं, आपण असं ठरवलं काय की भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी, क्लिअर आहे का, हा उदाहरणादाखल मी सांगतोय, ठीक आहे, हा काहीतरी बाबा एक काय 7% आम्ही घेऊन जाऊ. हे आम्ही काय ठरवलं, हे उद्दिष्ट ठरवलं, ठीक आहे. पण लक्षात घ्या, खरंच 5 पंचवार्षिक योजनांमध्ये 7% भारताची जीडीपी गेली का, तर मित्रांनो ते जर तुम्ही पाहाल तर ती 5%पर्यंतच राहिली. किती टक्के? 5%पर्यंत. मग प्रश्न असा आहे की ठरवलेली उद्दिष्ट आणि प्राप्त केलेली साध्य, क्लिअर आहे, याच्यामध्ये जी तफावत दिसत होती, ठीक आहे. क्लिअर आहे का? दुसरं, अन्नधान्य उत्पन्नात बरेच चढ उतार होत होते, महागाईचा दर वाढत होता, औद्योगिक वाढ खूप मंद गतीने होत होती आणि प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळा भार देऊन खर्च करण्यात येत होता. क्लिअर आहे का? असं पण होतं काय की ठीक आहे बाबा, काय उत्पन्नामध्ये जे आहे ना बरेच वेळा चढ उतार होत होती, ठीक आहे. आता लक्षात घ्या, क्लिअर आहे का, काय होतं माहितीये का, नेहमीच ती पॉझिटिव्ह राहील का, लक्षात एक पती नाहीये, ठीक आहे. मित्रांनो खरं सांगू का, भारतीय अर्थव्यवस्था जर पाहाल, तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन जर कराल ना, तर बरेच वेळा असे निष्कर्ष हाती आलाय, क्लिअर, फक्त जास्तीत जास्त आता 74 वर्ष जे आपण असं म्हणू, 74 वर्ष जे आहे टोटल आपल्या काय या भारताच्या स्वातंत्र्याला झालाय, हे जवळपास 75वं वर्ष. क्लिअर आहे का मित्रांनो, साधारणतः 74 वर्षामध्ये भारताचा जो आर्थिक व्यापार आहे, क्लिअर आहे का, हा फक्त 2 किंवा 3 वेळाच मित्रांनो प्रॉफिट मध्ये राहिलेला आहे. समोर येईल पण ती कन्सेप्ट, क्लिअर आहे का. याचा अर्थ मग आम्ही काय फार लॉस मध्ये आहे का मित्रांनो, आपण फार लॉस मध्ये नव्हतो, क्लिअर आहे का, पण फार प्रॉफिट मध्ये देखील आपण नव्हतो, ठीक आहे. तर सांगायचं जे कन्सेप्ट काय, अन्नधान्याचं जे उत्पन्न याच्यात चढ उतार होते, महागाईचा दर मित्रांनो वाढत होता, क्लिअर आहे, औद्योगिक वाढ जी आपली होत होती, क्लिअर आहे का, हिचा जो गती आहे ही फार मंद होती, क्लिअर आहे का. नेक्स्ट, क्षेत्र गणित गुंतवणूक करण्याचे ठरल्यानंतर त्याचे अनुमान त्याच्यात बदल करायचा असल्यास 5 वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत होती, ठीक आहे.
5 पंचवार्षिक योजनांमध्ये काय होतं लक्षात आहे का, की ठीक आहे बाबा, आपण 5 वर्षासाठी करतो ना. एखाद वेळेस लक्षात घ्या, एखाद वेळेस एक आपण उद्दिष्ट ठरवलं आणि ते पुढच्या 3 वर्षातच मित्रांनो कंप्लीट झालं. क्लिअर आहे का? तर परत प्रश्न 2 वर्ष करायचे काय? असा देखील प्रश्न जो आहे हा यांच्या समोर होता. ठीक आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहाल तर सर्वसाधारण अर्थव्यवस्थेतील 5 घटकांसाठी मित्रांनो 5 दीर्घावधी लक्ष्य ठरवण्यात आले. क्लिअर आहे का? मग असं लंबचौडं जे आहे काय त्याच्यासाठी होतं. सरकती योजनेत तरलता असेल. क्लिअर आहे का? ठीक आहे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी होती. ठीक आहे. की दरवर्षी निर्धारित लक्ष्यांमध्ये बदल करता येत होता. पंचवार्षिक योजनांमध्ये असा बदल करता येत होता का? तर नाही. ठीक आहे. विकासात सातत्य निर्माण होते आणि साध्य. क्लिअर आहे का? याच्यामध्ये मित्रांनो काय उद्दिष्ट आणि साध्य याच्यामधलं अंतर जे आहे थोडं कमी होऊ शकते, असं सरकती योजनेचं म्हणणं होतं. 1974 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल विजेते गुन्नार मिर्डाल क्लिअर आहे यांनी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थांमध्ये प्रश्नाची मांडणी करणारं एशियन डर्मा क्लिअर आहे का हे पुस्तक लिहिलं, ज्यात इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग या पुस्तकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नाची विस्तृत विश्लेषण केले. या विश्लेषणावर आधारित क्लिअर आहे का सरकत्या योजनेचा मसुदा मित्रांनो तत्कालीन उपाध्यक्ष डी टी लाकडावाला क्लिअर आहे अर्थतज्ञ ठीक आहे यांनी जे मित्रांनो तयार केला. ठीक आहे. मग आता पाहू काय कालावधी जर पाहिलं तर 1 एप्रिल 1978 ते मित्रांनो 1 जानेवारी 1980. ठीक आहे. आता 78 79 80 मित्रांनो याचा अर्थ काय झाला, फक्त ही जी सरकती योजना होती ही किती वर्षासाठी होती रे, तर 2 वर्षासाठी होती. क्लिअर. अध्यक्ष कोण होते तर लक्षात घ्या पंतप्रधान मोरारजी देसाई जे आहे मित्रांनो 1979 पर्यंत आणि त्यानंतर चरण सिंग ठीक आहे हे 1980 पर्यंत. ठीक आहे. हे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष जर तुम्ही पाहिलं तर अर्थतज्ञ नामवंत अर्थतज्ञ डी टी लाकडावाला नावाचा. क्लिअर आहे का? आणि या योजनेचं सगळं श्रेय जे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो जे जातं. क्लिअर आहे. पुढे दारिद्र्य मापनासाठी देखील त्यांनी एक महत्वाची भूमिका जी आहे बजावली आहे आणि दारिद्र्य मापनासाठी लाकडावाला दारिद्र्याचं मोजमाप आपण मागे केलं होतं तुम्हाला आठवते का? तिथे लाकडावाला समिती आलेली आहे. क्लिअर आहे का? चला पटकन थोडं समोर जो. ठीक आहे. ही सरकती योजना जेव्हा मित्रांनो सुरू होती तेव्हा लक्षात घ्या भारतामध्ये काय झालं माहितीये काय थोडं राजकीय घडामोडी होत्या. कुठल्या? क्लिअर आहे का? पहा मित्रांनो हे जर पूर्ण लेक्चर आहे ना याच्या 3 ते 4 भागामध्ये त्यांनी डिवाइड केलं. कुठलं? की बाबा क्लिअर आहे का साधं सरळ सोपं जर तुम्ही पाहाल तर एक बेसिक रचना. ठीक आहे. कुठल्याही पंचवार्षिक योजनेची कालावधी वगैरे त्याच्यानंतर या दरम्यान की राजकीय घडामोडी घडल्या का मित्रांनो या घडामोडी फार महत्वाच्या होत्या. याच्यामुळे काय होत होतं कधी कधी माहितीये का पूर्ण पंचवार्षिक योजनेला ब्रेक लागत होता. आता उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल तर आपण याच्या आधी पाहिलं पाकिस्तान. क्लिअर आहे का? पाकिस्तान क्लिअर आहे जी 2 युद्ध आपल्यासोबत झाली. चायनाचं एक युद्ध आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं माहितीये का असे काही मित्रांनो राजकीय घडामोडी जगात जर घडल्या. क्लिअर आहे का? तर त्याच्यामुळे मित्रांनो अर्थव्यवस्था जी आपली ढासळल्या ती किंवा पंचवार्षिक योजनेला ब्रेक लागतो. ठीक आहे. किंवा आपण असं लक्षात घ्या अर्थव्यवस्थेचं व्यवस्थित प्लॅनिंग करू शकत नाही. क्लिअर आहे का? जे ऑलरेडी आपण केलेलं असतं. ठीक आहे. मग आता इथं पहा एक तेलाचं संकट आहे. ठीक आहे. मित्रांनो तेलाचं संकट त्या कालखंडामध्ये होतं का? आज नाही आहे का? लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आज सर्वसाधारण जर तुम्ही पेट्रोल जर तुम्ही पाहाल पेट्रोलच्या किमती. क्लिअर आहे का? अमरावतीमध्ये मला असं वाटते सध्या काहीतरी 93 रुपये पेट्रोल चालू आहे. यवतमाळची कुठेतरी कंडिशन जर पाहाल तर तिथं काहीतरी 94 पॉईंट समथिंग पेट्रोल आहे. क्लिअर आहे. याचा अर्थ काय जे 1 लिटर पेट्रोल आधी फार स्वस्त होतं. ठीक आहे. आता ते एकदम 94 म्हणजे 100 मिनिटांना जे आहे गाठायला लागलं. ठीक आहे. लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं. क्लिअर आहे का? हे तेलाचं संकट. ठीक आहे. 1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली. आता आपण कुठे चालू आहे आपण लक्षात घ्या आपण 78 79 आणि 80 या 2 वर्षासाठी सरकती योजना पाहतो. ठीक आहे. याच दरम्यान मित्रांनो काय झालं क्रांती झाली. काय झालं इराणचा शाह रजा पहलीवाल. ठीक आहे. हा देश याला सोडून द्यावा लागला. या दरम्यान आयतोल्ला खोमेनी इराणचा नवा नेता बनला आणि त्यामुळे मित्रांनो तेलाच्या किमती भडकल्या. तेलाच्या किमती 100% वाढल्या. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या इराण इराक जर तुम्ही पाहाल. क्लिअर आहे का? तर तिथं तिथं तुम्ही एक म्हणजे आता पहा ना प्रत्येकाच्या गावात पहा काय माहितीये काय एखाद्याच्या घरी नाही मेजॉरिटी लोकांच्या घरी विहिरी आहे. क्लिअर आहे का? तसं तुम्ही शहरात जर पाहाल तर प्रत्येकाची म्हणजे आमच्या कॉलनीत जवळपास जवळपास जर पाहाल तर एक साधारणतः 30 लोकांची मित्रांनो काय चांगली कॉलनी आहे आमची. ठीक आहे. या 30 लोकांपैकी कमीत कमी 20 लोकांच्या घरी लक्षात घ्या बोरवेल आहे. क्लिअर आहे का? सांगायचं उद्दिष्ट काय आहे विषय असा आहे की
इराणमध्ये जर तुम्ही पाहाल तर तसं प्रत्येकाच्या घरी म्हणजे कशाच्या विहिरी आहे, हे तर प्रत्येकाला माहिती आहे तेलाच्या विहिरी आहे. कोणत्या? पेट्रोलियमच्या. ठीक आहे. म्हणजे एखाद्याने म्हटलं की आपल्याला विहीर खोदायची आहे, बरोबर आहे का? तर तो खोदून जे आहे तेलाचं उत्पादन घेऊ शकतो. ठीक आहे. जसं आपल्या इकडं पेट्रोल मिळतं तसं त्यांच्या इकडं पाणी विकत घ्यावं लागतं. क्लिअर आहे का? लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की या इराण, इराकचं जर तुम्ही पाहिलं जी इकॉनॉमी आहे सगळी तिथल्या तेलावर आहे. क्लिअर आहे का? लक्षात घ्या मित्रांनो, अशा काही जर मित्रांनो जर काही घडामोडी राजकीय घडल्या ना, तर ते सगळा परिणाम मित्रांनो काय तिथल्या तेलावर होतो. क्लिअर आहे. कारण की इराण, इराक जर तुम्ही इथं जर पाहाल तर हेच लोक जे आहे काय मेजॉरिटी म्हणतोय काय जगाला तेलाचं मित्रांनो काय प्रोडक्शन उत्पादन जे घेऊन ते सप्लाय करतात. ती एक महत्वाचा भाग झाला. आता लक्षात घ्या तिकडं जर किमती वाढल्या तर आपण त्यांच्याकडनं तेल विकत घेत होतो. म्हणजेच काय झालं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर अशोक मेहता समिती क्लिअर आहे. आता अशोक मेहता समिती आपल्याला तिकडं पाहून घेतलं होतं पण तरी पहा 1977 लोकशाही विकेंद्रीकरणावर भर देणे या उद्देशानं जनता सरकारनं अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. जनता सरकार म्हणजे हेच क्लिअर आहे मग मोरारजी देसाईंचं क्लिअर आहे. चला आणि यांनी सांगितली होती की पंचायत व्यवस्थेची द्विस्तरीय रचना जी आहे तुम्ही स्वीकारावी. ठीक आहे. तर लक्षात घ्या आजही महाराष्ट्रात जर तुम्ही पाहाल तर काय पंचायत समितीची किती एक साधारणतः जर पाहाल तर 3 स्तरीय रचना जी आहे मेजॉरिटी मध्ये आहे. ठीक आहे. मग ही झालं राजकीय घडामोडी क्लिअर. याच्यामध्ये योजना पाहता काय होत्या कुठल्या सरकत्या योजनेमध्ये. ठीक आहे. स्टार मार्क करून मित्रांनो यांनी काय केलं जिल्हा उद्योग केंद्र क्लिअर आहे का याची स्थापना केली. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर. ठीक आहे. मग यातनं यांनी काय केलं कुटीर आणि लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी ही जिल्हा उद्योग केंद्र मित्रांनो सुरू करण्यात आली. सगळ्यात महत्वाचं काय या क्षेत्रात काम करणारे जितके उत्पादकांना यांना लागणाऱ्या वस्तू सेवा सबसिडी आणि सोयी सुविधा या एकाच ठिकाणी पुरवता यासाठी मित्रांनो काय ही जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्यात आली. मित्रांनो आजही जर तुम्ही पाहाल तर जिल्हा उद्योग केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला आहे म्हणतोय. ठीक आहे. नेक्स्ट या योजनेअंतर्गत खालील योजना यांनी राबवल्या. ठीक आहे. मेन योजना कोणती होती जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करायचे. ठीक आहे. मग काय प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना क्लिअर आहे का याला अटॅच केली. औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजना त्याच्यानंतर सुधारित बियाणं वित्त योजना नाबार्ड अल्प वित्त योजना क्लिअर आहे का. आता नाबार्ड हे प्रत्येकाला माहिती शेतकी संबंधी आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट क्रमांक मित्रांनो स्टार मार्क कुठली कामासाठी अन्न योजना क्लिअर आहे का. कन्सेप्ट करताय फूड फॉर वर्क क्लिअर आहे. रोजगार व अन्न सुरक्षा पुरविणारी योजना जनता काळात मित्रांनो सुरू झाली. क्लिअर आहे का. चला सगळ्यात महत्वाचं स्टार मार्क अंत्योदय मदत योजना. ठीक आहे. दारिद्र्य रेषील खालील कुटुंबांना या योजनेअंतर्गत वित्तीय मदत मित्रांनो जे यांनी पुरवली अंत्योदय मध्ये. क्लिअर आहे का. कालांतराने जर तुम्ही पाहता अंत्योदय मध्ये ते मित्रांनो काय करण्यात आलं लक्षात घ्या तिथे मित्रांनो यांनी काय मोठ्या प्रमाणात लक्षात घ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलं माहितीये का. तुमच्या माहितीसाठी आज जर तुम्ही पाहता यांनी अन्नधान्याचं वाटप देखील बीपीएल मोठ्या प्रमाणात करताय. ठीक आहे. चला त्याच्यानंतर योजनेचं परीक्षण पहा काय केलं. ठीक आहे. साधारणतः जर तुम्ही पाहाल तर किंमत स्थिर किंमत पाहता 1977 मधील किमतीचा निर्देशांक जो आहे त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. विशेष त्याला काय म्हणतील आपण जे त्यात लक्ष घालून समोर जातो. ठीक आहे. थोडस पहा इथून मित्रांनो जे आहे काय झालं 2 वर्ष ही योजना त्यांना चालली. ठीक आहे. गव्हर्नमेंट देखील की पूर्ण 5 वर्ष देखील कंप्लीट करू शकले आणि 6वी पंचवार्षिक योजना ऍज युजुअल काँग्रेस गव्हर्नमेंट आलं त्याच्यामुळे काँग्रेसनी परत सुरू केलं. ठीक आहे. आता पहा काय केलं काँग्रेसनं नेहमीची आपली पंचवार्षिक योजना मित्रांनो सुरू ठेवली. ठीक आहे. आर्थिक पायाभूत रचनेवर अधिक भर देण्यासाठी लक्ष्य समूह टार्गेट ग्रुप मित्रांनो ही काय नवीन संकल्पना त्याच्यामध्ये त्यांनी वापरली. ठीक आहे. याच काळात जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागासाठी भरपूर योजना यांनी राबल्या. कुठलं IRDP NREP RLGP सारख्या महत्वपूर्ण योजना या काळात मित्रांनो सुरू झाल्या. क्लिअर आहे का. आणि साधारणतः इंदिरा गांधीचा मृत्यू झाला होता. क्लिअर आहे. तुम्हाला आठवते का पहा. क्लिअर तर ते आपण शिकणार आहे याच्यामध्येच आणि इथूनच जर पाहिलं तर इथून राजीव गांधींनी मित्रांनो जे सरकार स्थापन केलं किंवा त्यांनी सांभाळलं. ठीक आहे. कालावधी लक्षात घ्या 6व्या पंचवार्षिक योजनेचा 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 5 वर्षासाठी. क्लिअर. नेक्स्ट अध्यक्ष काही कालावधीमध्ये इंदिरा गांधीच अध्यक्ष होत्या कुठपर्यंत 84 पर्यंत. क्लिअर आहे का. त्यामध्ये मला असं त्यांची हत्या झाली मग तिथून जे 84 नंतर पुढे 85 1 वर्ष जे आहे काय राजीव गांधींनी जे आहे काय याचं अध्यक्षपद जे मित्रांनो स्थापन केलं किंवा त्यांच्याकडे होतं उपाध्यक्ष ND तिवारी होते त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण होते. क्लिअर. नेक्स्ट काही कालावधीसाठी PV नरसिंहराव पण होते. ठीक आहे. समोर जो राजकीय घडामोडी काय घडल्या मित्रांनो लक्षात घ्या राजकीय घडामोडी अशा काही घडल्या की ज्याच्यामुळे देश मित्रांनो काय
ढवळून निघाला. क्लिअर आहे का? कुठलं? ऑपरेशन ब्ल्यू स्टार. आता ऑपरेशन ब्ल्यू स्टार जर तुम्ही पाहिलं तर हे मुळात काय लक्षात घ्या, जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि इतर अतिरेकी क्लिअर आहे का यांनी काय केलं, शस्त्रास्त्रांसह क्लिअर आहे का हे सुवर्ण मंदिरात ठाण म्हणून होते. स्वतंत्र खलिस्तानची मागणी ही दहशतवादामधील प्रमुख एक कारण होतं. 3 ते 6 जून 1984 या दरम्यान ऑपरेशन ब्ल्यू स्टार मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. ठीक आहे. आता मुळात मित्रांनो हे जे खलिस्तान नावाची जी की कन्सेप्ट आहे ही काय आहे थोडस लक्षात घ्या. ठीक आहे. मुळात खलिस्तान म्हणजे माहिती काय होतं, खलिस्तान म्हणजे काही जे पंजाबचे लोक आहे क्लिअर आहे का यांना काय पाहिजे माहितीये का, स्वतंत्र एक राष्ट्र पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, जसं मुस्लिम लोकांनी पाकिस्तान घेतलं ठीक आहे, भारतीयांचं हिंदूंचं मित्रांनो भारत आहे, तसंच लक्षात घ्या यांचं काय म्हणणं होतं, शिखांचं काही शिखांचं बरं ठीक आहे, पंजाबी लोकांचं यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्वतंत्र एक राष्ट्र पाहिजे. मित्रांनो यांची चळवळ आज देखील मित्रांनो आहे असं म्हणतात. ठीक आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांचं हे जे जर 3 कृषी कायद्याविरुद्ध जर तुम्ही पाहिले जे आंदोलन चालू आहे, इथं पण पहा काही लोकांचं काही न्यूज मध्ये मी ऐकलं की तिथं देखील काही खलिस्तानवादी लोक जे आहे यांनी देखील आपला डेरा लावलेला क्लिअर आहे का. सांगायचं उद्दिष्ट महत्वाचं मित्रांनो, महत्वाचं लक्षात याच्यामध्ये काय आहे की यांच्यासाठी जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि काही अतिरेकी क्लिअर आहे का. आता काय म्हणतात माहितीये का, भारतासारख्यामध्ये भारतीय संघ राज्यामध्ये एक वेगळं स्वतंत्र जे हे काय राष्ट्र हे कुणी खपून घेणार नाही. ठीक आहे. आणि मुळात जो तो तुम्हाला देता येणार नाही असा कायदाच आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे. मग अशी मागणी जी आहे भारतामध्ये जी आहे मित्रांनो कुठल्याही सरकारने अमान्य केलेली आहे. ठीक आहे. म्हणून इथं लक्षात घ्या क्लिअर आहे का, इथं जे सुवर्ण मंदिर आहे ठीक आहे, कन्सेप्ट आहे का, या सुवर्ण मंदिरात मित्रांनो जे आहे ठाण म्हणून बसले कोण, हे खलिस्तानची मागणी करणारे काही लोक. ठीक आहे. हे शीख लोक होते. क्लिअर आहे का. आता विषय असा आहे की या कालावधीमध्ये याला जे आहे एक चांगलं ट्रीट करण्यात आलं नाही गव्हर्नमेंट तर्फे. ठीक आहे. आणि चुकून या लोकांना जे यांना जे दहशतवादी असं संबोधण्यात आलं. ठीक आहे. म्हणून मित्रांनो जे आहे काय करण्यात आलं लक्षात घ्या, 3 ते 6 जून 1984 दरम्यान क्लिअर आहे का, ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये ह्याची धुरा कोणी सांभाळली लक्षात घ्या, एका पूर्ण म्हणतोय काय, एका पूर्ण गुरुद्वारामध्ये. ठीक आहे. गुरुद्वारामध्ये तुम्ही कधीतरी गेले असाल, बरेच लोक गेलेले लक्षात घ्या. गुरुद्वारामध्ये मित्रांनो जे आहे ना सर्वसाधारण चप्पल वगैरे जे चालत नाही, जोडा वगैरे चालत नाही, तो ऑलरेडी आता तो प्रत्येकच धार्मिक आहे. ठीक आहे. मंदिरामध्ये जोडा वगैरे चालतंय का. ठीक आहे. साधं सर्व सोपं काय होतं की धार्मिक भावना आपल्या ज्या मित्रांनो काय भडकतात. ठीक आहे. लक्षात घ्या इथं जे सैनिकी कारवाई करण्यात आली. ठीक आहे. ही सैनिकी कारवाई जर तुम्ही पाहाल तर याच्यात काय डिरेक्टली पूर्ण आर्मी त्या सुवर्ण मंदिरात मित्रांनो काय दाखल करण्यात आली. तिथून प्रत्येकाला एक काय करण्यात आलं माहितीये का, यांना हे जे आहे दहशतवाद्यासारखं त्यांना ट्रीट करून त्यांना मारण्यात आलं. क्लिअर आहे का. आता विषय याचा मित्रांनो असा गंभीर झाला. क्लिअर आहे का. क्लिअर की सर्वसामान्य लोकांनी थोडासा याचा धसका घेतला. ठीक आहे. आणि तुम्हीच जर पाहाल तर सर्वसाधारण शीख लोकांनी जर तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये जे आहे काय, हेच एकमेव कारण ठेवून इंदिरा गांधीची हत्या झालेली आहे. ठीक आहे. तो जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. पण ही कारवाई मित्रांनो जी आहे हीच झाली इथं. ठीक आहे. चांगली घटना होती, म्हणजे एक चांगली त्याला काय म्हणतील एक बऱ्यापैकी चर्चा केली त्या कालखंडामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट भोपाळ गॅस दुर्घटना मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. क्लिअर आहे का. काय झालं 2 आणि 3 डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ मधील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ठीक आहे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे UCIL म्हणून. ठीक आहे. पण मित्रांनो काय होतं माहितीये का, इथं एक कीटकनाशक जे आहे ना तयार करण्यात होतं. ठीक आहे. आणि इथं काय करणं, इथला जो कारखाना होता तिथून मिथाईल आयसोसायनेट ठीक आहे या विषारी वायूची मोठ्या प्रमाणात गळती झाली. क्लिअर. आणि याच्यामुळे जवळपास लक्षात घ्या 3700 लोकांचा जवळपास मृत्यू झाला आणि 5.6 लाख लोकांना विषबाधा मित्रांनो जी आहे ही देखील झाली. आता इथं काय झालं तर थोडंसं लक्षात घ्या, याच्यामुळं काय झालं की ही जी योजना आहे क्लिअर आहे का, 6वी पंचवार्षिक योजना, याच्यामुळे जे आहे ना हा बऱ्याच वेळा खटला देखील चालला आणि प्रदूषणाची खूप मोठी मित्रांनो हानी झालेली आहे. ठीक आहे. चला तर या राजकीय घडामोडी घडल्या समोर. आता या दरम्यान काही योजनागत विकास जो आहे हा देखील मित्रांनो पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आला. काय करण्यात आलं, सलेम लोहपोलाद उद्योग, याच्या आधी बरेच लोहपोलाद उद्योग होता. ठीक आहे. तुम्हाला माहिती याच्या आधी सेल मित्रांनो जे आहे काय लोहपोलाद उद्योग स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होती. याच्याच अंडर गायडन्स खाली मित्रांनो काय सेल जो आहे सलेम जो आहे तामिळनाडूमध्ये एक उद्योग स्थापन करण्यात आला. एक विशाखापट्टणम क्लिअर आंध्र प्रदेश मध्ये 1982 मध्ये नवीन मित्रांनो काय लोहपोलाद उद्योग सुरू करण्यात आला.
मग स्टार मार्क तुम्हाला पेपर लिहिण्याची शक्यता जास्त मला वाटते IRDP वर एक प्रश्न विचारला, ठीक आहे, कारण की थोडं ग्रामीण भागाशी शेतकऱ्यांशी मिळतं जुळतं, ठीक आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम क्लिअर आहे का? 2 ऑक्टोबर 1980 गरीबांना दारिद्र्य रेषेवर उचलून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून हे उद्दिष्ट होतं. आणि त्यानंतर गरिबांना व्यापारी बँका, सहकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांना अर्थसहाय्य याच्यातून दिलं जात होतं, ठीक आहे. आता IRDPचं जे योजना जर पाहता एक विस्तृत व्यापक प्रमाणात करण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना खूप महत्वाची आहे. NR क्लिअर आहे का? EP, ठीक आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. परत 2 ऑक्टोबर 1980, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे, ठीक आहे. ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना होती. त्यानंतर ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांची विकास योजना ड्वाकरा म्हणून एक फेमस आहे. 1982 पासून मित्रांनो गरीब स्त्रियांना रोजगार, स्वयंरोजगार मिळावा म्हणून मित्रांनो डेन्मार्कच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर बायोगॅस कार्यक्रम, बायोगॅस प्रत्येकाला माहिती आहे, ठीक आहे. 81-82 मध्ये कार्यक्रम सुरू झाला. घरगुती इंधन पुरवणे आणि ऑर्गॅनिक खतं पुरवणे, जंगलावरील ताण कमी करणे आणि ग्रामीण स्वच्छता हे योजनेचे उद्दिष्ट होतं, क्लिअर आहे का? तर त्याच्यानंतर परत ग्रामीण भूमिहीन लोक जे आहेत त्यांच्यात RREGP क्लिअर आहे का? ही योजना होती की साधारणतः भूमिहीन जे ग्रामीण मजूर रोजगार आहे यांना रोजगाराचं आश्वासन याच्यात देण्यात आलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डेअरी विकास कार्यक्रम असो, राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम असो, त्याच्यानंतर दुसरा 20 कलमी कार्यक्रम क्लिअर आहे का? हा देखील इथं जो राबवण्यात आला होता, ठीक आहे. बँकिंग विकास जर तुम्ही पाहिलं तर परत बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ठीक आहे. म्हणजे दुसरं पहिलं जे हे 1922, त्याच्यानंतर जे याच्या आधी एकदा जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि आता हे, ठीक आहे. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं म्हणजे काय? साधारणतः 15 एप्रिल 1980 रोजी पहा 200 कोटी पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ज्यांच्या बँकेच्या ठेवी आहे, क्लिअर आहे का? किती त्यांचा व्यापार आहे 200 कोटी पेक्षा जास्त, अशा 6 बँकांचं मित्रांनो राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे काय करणं? नॅशनलायझेशन त्यांना दर्जा देण्यात आला, ठीक आहे. एक्झिम बँक नवीन स्थापन करण्यात आली. एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक, ठीक आहे. निर्यात वृद्धी करणे, क्लिअर, आणि त्यासोबत परकीय व्यापार व गुंतवणुकीच्या देशाच्या, क्लिअर आहे का, आर्थिक वाढीमध्ये अंतर्भाव करणे या उद्देशाने 1 जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँकची मित्रांनो स्थापना केली, ठीक आहे. नेक्स्ट स्टार मार्क नाबार्ड, क्लिअर आहे का? आता नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट काय? शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विकलन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा 1981 ला मित्रांनो संमत करण्यात आला. RBI ची कृषी पत विभाग, ग्रामीण नियोजन पतकक्ष व कृषी पुनर्वित्त विकास महामंडळांच्या एकत्रीकरणात 12 जुलै 1982 ला नाबार्डची मित्रांनो स्थापना करण्यात आली, ठीक आहे. मुळात नाबार्डचं काय काम होतं तर सर्वसाधारण मित्रांनो ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काय करणे, सगळ्यात महत्वाचं ज्या बँका वगैरे यांना वित्त पुरवठा करण्याचं महत्वाचं काम नाबार्ड करते. यांचं पुनर्वसनाचं काम देखील नाबार्ड करतं, ठीक आहे. चला योजनेचं परीक्षण मध्ये प्रतिमान पहा कुठलं होतं? ॲलन मान आणि अशोक रुद्र, ठीक आहे, यांचं एक प्रतिमान होतं आणि योजनेचं नाव आहे दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती, क्लिअर आहे का? तर या पद्धतीने जी आहे ही 6वी. त्यानंतर पटकन 7व्या योजनेकडे जे मित्रांनो थोडंसं जो कालावधी तुम्हाला दिलेला 1 एप्रिल 1985 ते 1990 पर्यंत. अध्यक्ष जे आहे राजीव गांधी आहे, VP सिंग, क्लिअर आहे का? म्हणजे 89 पर्यंत राजीव गांधी होते. त्याच्यानंतर काही ठिकाणी VP सिंग आहे, ठीक आहे. आता इथं काय कन्सेप्ट लक्षात घ्या, इंदिरा गांधींचा इथं मित्रांनो दुर्दैवी काय मृत्यू झाला, क्लिअर आहे का? समोर जो उपाध्यक्ष मनमोहन सिंग, क्लिअर आहे का? हे नवीनच नाव एक जे इथून समोर येतं, ठीक आहे. म्हणजे भारतीय राजकारणात मनमोहन सिंग तेव्हा आले आणि ते एकदम PM होते, ते नवीन नव्हतं, क्लिअर आहे का? यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे, क्लिअर आहे, आधीपासून होत्या. अर्थतज्ञ व्यक्ती आहे, ठीक आहे. पहा बोफोर्स प्रकरण इथं खूप गाजलं, ठीक आहे. आता काय होतं माहितीये का? बोफोर्स जे आहे या तोफा आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे का? स्वीडन बोफोर्स AB कंपनी सोबत 440 बोफोर्स तोफा, क्लिअर आहे का, आपण जे आहे खरेदी करण्याचा भारतानं करार केला. द हिंदू वर्तमानपत्राच्या चित्र सुब्रमण्य या पत्रकाने वरील व्यवहारातील लष्करी व राजकारणी व्यक्तींनी मोठी अपयश किंवा मोठी लाच दिली याचं प्रकाशित केले एक वृत्त, क्लिअर आहे का? 1951 मध्ये यामुळे काँग्रेसला निवडणुकीत मोठं अपयश आलं आणि इथूनच येत गेलेलं राजकीय अस्थिरतेनं भारतीय अर्थव्यवस्थेतील संकट मित्रांनो अधिक गडद झालं. आता या बोफोर्स तोफा जर तुम्ही पाहाल तर मित्रांनो यांनी कारगिल मध्ये की नाही, कारगिलच्या युद्धामध्ये लक्षात घ्या फार मोलाची कामगिरी मित्रांनो यांनी केलेली आहे, ठीक आहे. आणि मुळात काय झालं की कन्सेप्ट काय एक ही जी बोफोर्स तोफा आपण जे घेतल्या, क्लिअर आहे का, तर याच्यामध्ये जे आहे ना आता पहा वेगवेगळे करार आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. करार जे आहे करणारे लोक कोण आहे? क्लिअर, सर्वसाधारण राजकीय पक्षाचे लोक याच्यात असतात, ठीक आहे. तर राजीव गांधीवर जे यांच्यानंतर मोठ्या प्रमाणात आळ जो आहे याच्यात आला की याच्यात काय झालंय की 440 ज्या तोफा आपण घेतल्या
याच्यामध्ये पैशांचा किनी अपहार झालेला मोठ्या प्रमाणात, ठीक आहे. आणि ते जे आहे समोर मग सिद्ध देखील करण्यात आलेलं आहे, क्लिअर आहे का? असो, पण त्याच्यामुळे जे भारतात एक खळबळ जे माजली, त्याच्यानंतर राज्य निर्मिती चालूच होती, ठीक आहे. मग 53-55 घटना दुरुस्तीनं मिझोराम आलं, अरुणाचल प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 30 मे 1987 56व्या घटना दुरुस्तीनं गोवा केंद्रशासित प्रदेश झालं, क्लिअर आहे का? इथून राज्य निर्मितीमध्ये जर तुम्ही पाहाल समोर योजना विकास पाहू आपण, ठीक आहे, क्लिअर आहे का? म्हणजे या राजकीय घडामोडी घडल्यानंतर इंदिरा आवास योजना, ठीक आहे. आजही पंतप्रधान आवास योजना आहे का? हो आहे ना, क्लिअर आहे का? 1985-86 मध्ये RLEGP चा एक भाग म्हणून इंदिरा आवास योजना मित्रांनो यांनी सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर कॅपार्ट, क्लिअर आहे का? काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ द पीपल ऍक्शन रूरल टेक्नॉलॉजी, ठीक आहे. एक साधारणतः जर तुम्ही पाहाल तर लक्षात घ्या, सप्टेंबर 1986 मध्ये ग्रामीण परिक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांचा अवलंब करून एकात्मिक विकास घडवण्यासाठी कॅपार्ट ची यांनी स्थापना केली. त्याच्यानंतर तिसरा 20 कलमी कार्यक्रम जो हा देखील लावला होता. दशलक्ष विहीर योजना, मिलेनियम वेल स्कीम, MWS एक स्कीम होती. सर्वसाधारण अनुसूचित जाती, SC ST तील लोकांना किंवा गरीब लहान सीमांत शेतकरी, वेठबिगारीतून मुक्त झालेले मजूर यांना मोफत विहिरी बांधून देण्यासाठी मित्रांनो काय हा एक जे आहे स्कीम जे इथं होती. भरपूर स्कीम आणल्या यांनी, ठीक आहे. जवाहर रोजगार योजना, क्लिअर आहे. आता याचं जे आहे त्याला नाम जे आहे थोडंसं मोठं झालं, क्लिअर आहे का? 1 एप्रिल 1989 मध्ये NREP ने RLEGP योजनांच्या एकत्रीकरणात ही जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये मजुरी रोजगार पुरवणारी महत्वाची योजना म्हणून मित्रांनो आजही ही जी एक फेमस आहे, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर नेहरू रोजगार योजना, क्लिअर आहे, NRY. आता जशी जवाहर योजना जी आहे ही ग्रामीण भागात होती, नेहरू रोजगार योजना जी आहे ही काय साधारणतः शहरी भागात आहे, ठीक आहे. शेवटी मजुरी रोजगार व स्वयंसहायता गट उभारण्यास मदत करण्यासाठी शहरी भागात ही सुरू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता मिशन फार महत्वाचं. 5 मे 1988 ला क्लिअर आहे निरक्षरता दूर करून 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षर बनवण्यासाठी मिशन यांनी सुरू केलं. आजही हे मिशनचं काम सुरू आहे, ठीक आहे. खडूफळा मोहीम खूप महत्वाचं. 1987 प्राथमिक शाळांना आवश्यक जातीच्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी, ठीक आहे, ही योजना जी आहे खडूफळा मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ठीक आहे. 1986 मध्ये ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी जी ही योजना होती. त्याच्यानंतर या योजना झाल्या, ठीक आहे. या कालखंडात पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी राबवल्या, ठीक आहे. बँकिंग विकास पाहता काय झालं, राष्ट्रीय आवास बँक, नॅशनल हाऊसिंग फॉर बँक, ठीक आहे. 8 जुलै 1988 ला गृह कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणारी राष्ट्रीय आवास बँक मित्रांनो काय संस्था ही जे स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या, जे मोठे मोठे आजकाल फ्लॅट किंवा आपण अपार्टमेंट आपण जे बांधतो, ठीक आहे, याच्यावर कंट्रोलिंग बॉडी जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर जसं NHBA मित्रांनो आहे, क्लिअर. योजनेचं जे परीक्षण जर पाहाल तर PR ब्रह्मानंद CN वकील, ठीक आहे, हे प्रतिमान जे इथं वापरण्यात आलं आणि रोजगार निर्मितीजनक योजना जी आहे योजनेला जे आहे नाव देण्यात आलं, ठीक आहे. मी परत सांगतोय, मी थोडंसं जे स्पीड मध्ये जर सगळा भाग शिकवतोय, ठीक आहे, कारण की एखादा प्रश्न याच्यावर आला तर तो कशा पद्धतीचाही लक्षात घ्या. या ज्या योजना ज्या काही वेगवेगळ्या भागामध्ये मित्रांनो यांनी ज्या काही सुरू केल्या ना, या योजनेवर खरं तर एखादा प्रश्न येईल, ठीक आहे, की कुठल्या नियोजन काळामध्ये कुठली योजना जी आहे सुरुवात झाली, ठीक आहे. नेक्स्ट आहे 2 पंचवार्षिक योजना, क्लिअर आहे का? पहा, सगळ्यात महत्वाचं की इथं जर पाहाल आता परत इथं 2 वार्षिक योजना ज्या मांडण्यात आल्या का, कारण की मित्रांनो थोडेसे ब्रेक जे आहे ना इथे येत गेले, ठीक आहे. आता इथून काय झालं, परत थोडासा एक ब्रेक जो आहे इथं आला. काय झालं की 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर पहा, राजकीय आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक अस्थिरतेमुळे, क्लिअर आहे का, इथं 1990-91 आणि मित्रांनो 91-92 या 2 वार्षिक योजना ज्या इथं राबवण्यात आल्या, ठीक आहे. कालावधी जर तुम्ही पाहाल तर डेफिनेटली 2 वर्ष होतं आणि अध्यक्ष जर पाहाल तर चंद्रशेखर होते आणि नरसिंहराव, PV नरसिंहराव, क्लिअर आहे का, एक अप्रतिम व्यक्तिमत्व, ठीक आहे. इथं अध्यक्ष उपाध्यक्ष मधु दंडवते, मोहनधारी आणि प्रणव मुखर्जी, क्लिअर आहे का, ते समोर भारताचे राष्ट्रपती होते. राजकीय अस्थिरता पहा काय, हे मंडल आयोगाच्या शिफारशीवरून VP सिंग शासनाच्या आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ वाढला. नंतर चंद्रशेखर सरकार आलं, ठीक आहे. पुढे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरण घडलं, लवकरच निवडणुका जाहीर झाल्या. यात इथून जर पाहाल तर 1991 वर्ष मंडल मंदिर विषयांनी गाजलं. 21 मे 1991 चेन्नई जवळ फार दर्दनाक घटना इथं घडली. श्री पेरांबूर येथील थेनमुली राजरत्न या मानवी बॉम्बधारक स्त्रीनं केलेल्या स्फोटामध्ये राजीव गांधीचा मृत्यू झाला, क्लिअर आहे का. जसं इंदिरा गांधीचं मृत्यूचं कारण एक वेगळं होतं, तसंच राजीव गांधीच्या मृत्यूचं कारण देखील एक वेगळं आहे, क्लिअर आहे का. चला पाहू काय आहे, ठीक आहे.
राजकीय अस्थिरता होती. काय काय होतं लक्षात घ्या. मुळात नवीन सरकार आलं, व्हीपी सिंगांचं सरकार आलं. ठीक आहे. मुळातच इथे एक मंडल आयोग होता. आता मंडल आयोग मित्रांनो यांनी काय केलं, ओबीसी साठी जी की आरक्षणाची भूमिका यांनी मांडली. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, थोडासा भारतामध्ये जनक्षोभ उघडला. ठीक आहे. पुढे जर तुम्ही याच कालावधीमध्ये पहा, राम जन्मभूमी बाबरी मशीद जी आहे काय, तो बाबरी मशिदीचा जो ढाचा आहे ठीक आहे, हा पाडला. अर्थात ठीक आहे, त्याचा निकाल वगैरे जो आज देण्यात आला, राम जन्मभूमी देखील लवकरच तयार होत आहे, त्याची मान्यता वगैरे मिळाली. बाबरी मस्जिद जी आहे देखील काय तयार होणार होती किंवा तयार होईल, क्लिअर आहे का, त्याची पण एक स्वतंत्र बॉडी आहे. आणि सायमल्टेनियसली मित्रांनो लक्षात घ्या, क्लिअर आहे का, तो मुद्दा ऍक्च्युली समोर येईल, राजीव गांधीचा, क्लिअर आहे का, तो मुद्दा आहे समोर. ठीक आहे, तो येईल. काय झालं की राजीव गांधीचा एक मित्रांनो मृत्यू झाला. ठीक आहे, त्यांची पण अशीच हत्या करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं एक सायमल्टेनियसली दुसरं जर पाल म्हणजे राजकीय अस्थिरता होती, दुसरं पाल तेलाचं संकट. ठीक आहे, मिनी ऑइल शॉक याला म्हणतात. 1991 मध्ये इराणने कुवेतमध्ये घुसखोरी केली, क्लिअर. अमेरिकेने इराक विरुद्ध आखाती युद्ध पुकारलं. 1991 तेलाच्या किमती भडकल्या. तेव्हा एका बॅरलची किंमत 17 वरून मित्रांनो काय $36 पर्यंत जी आहे गेली, क्लिअर. क्लिअर आहे का. या काळात 9 महिने किमती भडकल्या असून याला मिनी ऑइल शॉक असं म्हणतात. जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थेवर हा मिनी ऑइल शॉक गंभीर स्वरूपाचा होता. आता मिनी ऑइल शॉक म्हणजे लक्षात घ्या, ठीक आहे, साधं सरळ सोपं लक्षात घ्या. जो तिथं म्हटलं काय, एका बॅरलची किंमत मित्रांनो, ही क्रूड ऑइल आहे. एक बॅरल म्हणजे एका बॅरल मध्ये मला असं डेफिनेटली माहिती आहे 142 मित्रांनो किती किलो, क्लिअर आहे का, ठीक आहे. माफ करा, 142 लिटर, क्लिअर आहे का, LIT लिटर मित्रांनो इतकं क्रूड ऑइल असतं, कच्चं ऑइल असतं. ठीक आहे. याची किंमत, क्लिअर आहे का, 142 मित्रांनो लिटरची किंमत जर तुम्ही पाहाल काहीतरी, तर त्या कालखंडामध्ये काहीतरी 17 वरनं मित्रांनो डायरेक्ट किती $36 पर्यंत गेली. आता 17 एक 17, 17 दुनी 34 होतं. ठीक आहे. डबल एकदम मित्रांनो याचा भाव वाढला. ठीक आहे. लक्षात घ्या, त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, आता मित्रांनो ही क्रूड ऑइल आहे. ठीक आहे. हे क्रूड ऑइल समजा भारतात आलं. ठीक आहे. भारतात आल्यानंतर भारतामध्ये काय आहे रे, भारतामध्ये मित्रांनो रिफायनरीज आहे, क्लिअर आहे का. आसाममध्ये दिग्बोई आहे, क्लिअर आहे का. तुम्ही गुजरात मध्ये गेले तर अंचन कमर आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. अंकलेश्वर आहे, माफ करा. तर इथं ते रिफाईन होते. ठीक आहे. त्याला हिट दिल्या जाते आणि मग तिथं डिझेल असो, पेट्रोल असो, ते त्याचं प्रोडक्शन घेतलं जाते. मग त्याचे भाव वाढतात. आज जर तुम्ही पाहाल भावांनो, तर मला असं वाटतं 142 लिटरचं हे जी की क्रूड ऑइल आहे, जवळपास याचा भाव जर तुम्ही पाहाल तर जवळपास एक 90 ते मला असं वाटतं $100 जवळपास काहीतरी आहे, जास्त पण असू शकतो. ठीक आहे. सध्या लॉकडाऊन मध्ये तो भरपूर उतरला होता, क्लिअर आहे, खूप उतरला होता. म्हणजे किती तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन मध्ये जवळपास मायनस मध्ये गेला होता, -25 होता, क्लिअर आहे का. कन्सेप्ट काय आहे, आता तुम्हाला सर मायनस म्हणजे काय नाहीच लक्षात आलं तर 100 वरून डायरेक्ट लक्षात घ्या $1 पर्यंत क्रूड ऑइलचा भाव होता. $1 म्हणजे झालंच किती, 70 रुपयामध्ये 142 लिटर, क्लिअर आहे का. मग आता तुम्ही सर का हो, त्यानुसार भाव नाही उतरले इकडं. अरे काय तुम्ही स्टार्टिंगचे महिना पाहना, म्हणजे आजची किती तारीख आहे, 16 तारीख, क्लिअर आहे का. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या माहितीसाठी 17 तारीख आहे मला वाटते. कोचिंग क्लासेस मित्रांनो, त्यांचं पद आहे काय, कालपासनं कोचिंग क्लासेसला ऑफलाईन साठी परवानगी मिळालेली आहे, क्लिअर आहे का. सर्वच ठिकाणी अमरावतीमध्ये मिळाली कोचिंग क्लासला परवानगी. मित्रांनो लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, 1 वर्ष, क्लिअर आहे का, ठीक आहे, कोचिंग क्लासेसला परवानगीच देण्यात नाही, पूर्ण 1 वर्ष, क्लिअर आहे का. सगळ्यांनी मिळाली. आज आम्हाला ऑफलाईन साठी परमिशन मिळाली. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट मला हे म्हणायचं आहे की या कालावधीमध्ये, क्लिअर आहे का, वापरल्याच नाही लोकांना, गाड्याच नाही वापरल्या 1.5-2 महिने, क्लिअर आहे का. आम्ही स्वतः 6 महिने गाडी लॉक करून होतो, क्लिअर आहे का. सांगायचं उद्देश काय, त्याच्यामुळे जे आहे तेलाचा वापरच नव्हता, क्लिअर आहे. याच कालावधीमध्ये लक्षात घ्या, भारताने मित्रांनो क्रूड ऑइलचं साठवणूक देखील भरपूर करून ठेवली. ठीक आहे. पण दुर्दैवाने याचे भाव जे ना कमी झाले नाही, क्लिअर आहे का. असो, तर मित्रांनो लक्षात घ्या, तेलाचं संकट असतंच. ठीक आहे. क्लिअर आहे का, कारण की भारतामध्ये अजूनही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, भारतामध्ये हे क्रूड ऑइल जे आहे हे मिळत नाही का, काही ठिकाणी मिळतं, गोदावरीच्या खोऱ्यांमध्ये मिळतं, कृष्णेच्या खोऱ्यामध्ये मिळतं, पण त्याचा पुरेसा साठा आपल्याजवळ नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हल्ली हल्ली जर तुम्ही पाहाल तर अमेरिकेनं त्यांचे एक खूप मोठं प्रोडक्शन वाढवलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इराणचं थोडंसं महत्व कमी झालेलं आहे, क्लिअर आहे का. 1991चं आर्थिक संकट मित्रांनो, इथं जर तुम्ही पाहाल तर 1991 ला भारताला जो आहे जबरदस्त म्हणतोय काय हादरा बसलेला आहे. कसा, लक्षात घ्या, भारतामध्ये जर तुम्ही पाहाल
तर हे टर्निंग पॉइंट आहे. एलपीजी पॉलिसी मध्ये अजून एक याच्यानंतर आपल्याला चॅप्टर पाहायचं आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतील खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचं एक चॅप्टर आपण पाहणार आहे. ठीक आहे, चला काय झालं होतं, व्यवहार तोलाचं संकट या काळामध्ये तयार झालं. ठीक आहे, राजकोषीय तूट मित्रांनो 12.7% झाली. मला पटकन सांगा बरं, राजकोषीय तूट 12.7% झाली म्हणजे नेमकं काय झालं, मुळात मी तुम्हाला शिकवलेलं आहे. सांगा बरं, राजकोषीय तूट 12.7% झाली म्हणजे काय झालं नेमकं, पटकन सांगा. चला सांगता का पटकन. बस तुम्ही फक्त ते लेक्चर ऐकतच नका जोरे बा, त्याच्यावर काही ना काही प्रॅक्टिकल वर्क करा. मला म्हणायचं आहे म्हणजे नेमकं काय झालं, उत्पादन पेक्षा खर्च जास्त झाला. बेस, उत्पादनापेक्षा किंवा मित्रांनो लक्षात घ्या, खर्चापेक्षा जमेपेक्षा खर्च जास्त झाला. ठीक आहे, आणि 12.7% झाली मित्रांनो लक्षात घ्या, क्लिअर आहे. 3 ते 6% किंवा 10% ही जी मित्रांनो जी की राजकोषीय तूट आहे ना, ही ऍक्सेप्टेबल आहे. क्लिअर आहे का, 10%च्या मित्रांनो वर जर गेली तुम्हाला अर्थव्यवस्था पूर्ण ढासळली जाते. क्लिअर आहे का, लक्षात घ्या. याचा अर्थ मित्रांनो 100 रुपये जो हा काय होता मित्रांनो लक्षात घ्या, आपला काय होता जमा होती आणि 112 क्लिअर आहे का 0.7% खर्च झाला. ठीक आहे, याचा अर्थ 12.7 रुपये मित्रांनो आणायचे कुठून, क्लिअर आहे का, तर ते कर्ज काढावं लागत होतं. मित्रांनो खरं सांगतो ना, आपल्याला कारण होतं, आपली अर्थव्यवस्था बंदिस्त स्वरूपाची होती. क्लिअर आहे का, मग इथून आपण जे आहे मनमोहन सिंगने इथून डोकं लावलेलं आहे. कन्सेप्ट आहे का. ठीक आहे, मनमोहन सिंगला जे लोक आज मानतात, मी काय लक्षात घ्या. ठीक आहे, पॉलिटिकली बाजूला सोडा, पण मनमोहन सिंगांनी इथून मित्रांनो जे आहे हे सगळं पॅक केलेली आपली अर्थव्यवस्था. क्लिअर आहे का, लक्षात घ्या. परकीय चलन साठा 0.6 बिलियन डॉलर होता, पूर्ण 1 पण नव्हता, 0.6 होता. क्लिअर आहे का, त्याच्यानंतर कर्जाचं जीडीपीचे असलेलं प्रमाण 53% होतं. मित्रांनो उद्योग क्षेत्रात मंदी होती आणि भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली होती. क्लिअर आहे का, ठीक आहे, त्याला कारण होतं भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त स्वरूपाची होती. ठीक आहे, बरं एवढं झालं का नाही, इथं परत एक कार्यक्रम झाला, हर्षद मेहता घोटाळा झाला. ठीक आहे, मी डिटेल मध्ये वाचत बसत नाही. हर्षद मेहता घोटाळा तुम्हाला एक साधं सरळ सोपं सांगतो. काय लक्षात घ्या, हर्षद मेहता घोटाळा जो आहे हा मुंबई शेअर बाजारामध्ये होता. ठीक आहे, शेअर बाजारामध्ये क्लिअर आहे का, जे काही शेअर चालतात. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे का, ठीक आहे, साधं सरळ सोपं जे आहे लक्षात घ्या. ए नावाची बँक आहे, एक बी नावाची बँक आहे, क्लिअर आहे, सी नावाची बँक आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो एवढं वाचत बसल्यापेक्षा. ठीक आहे, साधं पहा, ए बँकेकडे जे आहे काय केलं माहितीये का, ए बँकेने काय केलं, बी बँकेला काहीतरी मित्रांनो रक्कम दिली. ठीक आहे, एक आपण असं म्हणून 50,000 रुपये जी आहे ही रक्कम दिली. ठीक आहे, तर याच्या बाबतीत बी बँक काय करते, ए ला काहीतरी एक पावती देते. क्लिअर आहे का, ठीक आहे, ही पावती यांच्याकडे स्टोअर असते. ठीक आहे, दुसरं ए बँक काय करते माहितीये का, हीच पावती या सी बँकला मित्रांनो विकू शकतं. क्लिअर आहे का, ठीक आहे, मग यांच्याकडनं अजून जास्त पैसे घेऊ शकतो. ठीक आहे, साधं साधं सर्व सोपं पहा, पावती याच्यात एक महत्वाची होती. ठीक आहे, आता गंमत काय केलं, हा हर्षद मेहता मुळात ऑलरेडी दलाल होता मुंबई शेअर बाजाराचा. यांनी काय केलं, या पावत्या खोट्या छापल्या. क्लिअर आहे का, मित्रांनो जे आहे ना, या पावत्या ज्या आहे डुप्लिकेट पावत्या छापल्या, वेगवेगळ्या बँकेला गंडवलं. क्लिअर आहे का, आणि झालं असं की या कालावधीमध्ये बँक मित्रांनो अरे पैशांचा इतका मोठा उहापोह चालू आहे, बँक शेअर बाजार इतकं जास्त वाढलं. क्लिअर आहे का, नंतर लक्षात आलं काय की साला हे चुकीच्या पावत्या होत्या. क्लिअर आहे का, ते शेअर बाजार धडकन आपटलं. ठीक आहे, आता सगळे आश्चर्य करून आले की साला एकदम 2 दिवस आधी शेअर बाजार खूप जास्त वाढला, 2-3 दिवसांत तो धडकन पडला, याचं कारण काय बाबा. क्लिअर आहे का, तर नंतर मित्रांनो त्यांच्या लक्षात आलं काय की हे हर्षद मेहतानी हा घोटाळा केला. मित्रांनो तिथूनच सेबीची स्थापना जी आहे काय ऑलरेडी करण्यात आली होती. क्लिअर आहे का, याला वैधानिक दर्जा देण्यात आला. ठीक आहे, मग इथून सेबी पहा काय. ठीक आहे, शेअर बाजारातील गैरव्यवहार टाळण्यासाठी मित्रांनो भांडवल विषयक कायदा 1947 मध्ये करण्यात आला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून मित्रांनो काय सेबी कायदा जो यांनी केला. ठीक आहे, साधं सरळ सोपं, जर तुम्हाला आता व्यवहार करायचे कुठले पण म्हणतो. ठीक आहे, क्लिअर आहे का, शेअर बाजारा संबंधित आहे, तर मित्रांनो तुम्हाला डीमॅट अकाउंट त्या अनुषंगाने तुम्हाला करावं लागतात. क्लिअर आहे का, तर त्याच्यावर सगळ्यांवर काय नियंत्रण ठेवणारी कंपनी जर कुठली असेल तर ती सेबी आहे. ठीक आहे, चल मला असं वाटतं बेसिक कन्सेप्ट जी आहे तुम्हाला कळलं, पटाकन थोडं समोर जाऊ. रुपयाचं अवमूल्यन मित्रांनो इथं जे मोठ्या प्रमाणात झालं. अवमूल्यन म्हणजे लक्षात घ्या, पैसा जो आहे ना हा पैसा पडला. ठीक आहे, रुपया पडला. क्लिअर आहे का,
मग 1, 3 आणि 15 जुलैला तो अनुक्रम 9.5, 10% आणि डायरेक्ट 10.78%. क्लिअर आहे का? इतकं मित्रांनो जे हे अवमूल्यन करण्यात आलं. ठीक आहे. नवीन औद्योगिक धोरण इथून मित्रांनो सुरू करण्यात आलं. क्लिअर आहे का? कुठलं? हे औद्योगिक धोरण जागतिकीकरणाला अनुकूल असणार. क्लिअर आहे का? स्वतंत्र आपण पाहणार आहे कुठं? एलपीजी पॉलिसी मध्ये. क्लिअर आहे का? 1991 चं डिटेल मध्ये शिकल. ठीक आहे. नेक्स्ट 8वी पंचवार्षिक योजना इथून आली. ठीक आहे. आता काय होतं? क्लिअर आहे का? या नरसिंह रावचं नवीन सरकार होतं. ठीक आहे. यांच्या पुढे सगळ्यात महत्वाचं एक मित्रांनो काय होतं? एक आव्हान होतं. कुठलं? की बाबा आपल्याला काय करायचंय की एक चांगलं एक मिनिट हा आपल्याला की नाही एक चांगलं मित्रांनो काय अर्थव्यवस्था उभी करायची आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला नवीन अर्थव्यवस्थेची मित्रांनो काय एक त्याला काय म्हणतील बाजू जी आहे ना ही आपली चांगली तयार करावी लागेल. ठीक आहे. मग इथून 1 एप्रिल 1992 ते 97 कालावधीसाठी मित्रांनो 8वी पंचवार्षिक योजना होती. अध्यक्ष आहे नरसिंहराव आणि मित्रांनो एच जी देवेगौडा. त्याच्यानंतर उपाध्यक्ष आहे प्रणव मुखर्जी. त्याच्यानंतर मधु दंडवते होते आणि सगळ्यात पहिले इथं निर्गुंतवणूक आयोग मित्रांनो स्थापन करण्यात आला. ठीक आहे. निर्गुंतवणूक आयोग म्हणजे काय? साधं सरळ सोपं सांगू काय? डिरेक्ट लक्षात घ्या. जे काही गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे. उदाहरणार्थ कोणतं कन्सेप्ट करता ए ए आय. ठीक आहे. आता लक्षात घ्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्यात मित्रांनो जे गव्हर्नमेंटची कंपनी आहे कोणती? एअरलाईन किंवा इंडियन एअरलाईन. क्लिअर आहे का? ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे. आता गव्हर्नमेंट कंपनी काय म्हणाली? ही इंडियन एअरलाईन मध्ये काय म्हणाले? गव्हर्नमेंट काय म्हणते? ही कंपनी जी आहे ना फार लॉस मध्ये आहे. क्लिअर आहे का? आता आपल्याला काय करायचं मित्र? याला नफ्यात आणायचे. ठीक आहे. म्हणून काय याचा जो काही हिस्सा आहे क्लिअर आहे का गव्हर्नमेंटच्या कंपनीचा मग तू किती मग तो 49% असो 51% असो क्लिअर आहे किंवा मित्रांनो किती आपण एक 26% असं देखील करू शकतो. असा हिस्सा जो आहे ना हा खाजगी क्षेत्राला विकणे. क्लिअर आहे का? मग आता लक्षात घ्या कन्सेप्ट काय दाखवा. साधं सोपं सांगतो काय फेसबुकनी व्हॉट्सअपला खरेदी केलं. ठीक आहे का? व्हॉट्सअपचे 100% शेअर मित्रांनो ज्यानं खरेदी केले. तसंच काय भारतामध्ये ज्या खाजगी कंपन्या आहे क्लिअर आहे खाजगी म्हटल्यापेक्षा सार्वजनिक कंपन्या गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. या ज्या कंपन्या या खाजगी लोक विकत घेतात. ठीक आहे. उदाहरणार्थ एअर इंडिया सध्या विकत घेऊन आला त्याचा मूळ मालक टाटा. क्लिअर आहे का? मग समजा आपण असं म्हटलं हा व्यवहार लक्षात घ्या पूर्ण इंडियन एअरलाइन्स. क्लिअर आहे का? आपण असं म्हणू 80,000 कोटी. क्लिअर आहे का? लक्षात घ्या रे 80,000 कोटी रुपयाला टाटानी खरेदी केला. कोणाकडनं? इंडियन गव्हर्नमेंटला. तर लक्षात घ्या म्हणजेच टाटानी 80,000 कोटी कोणाला दिले? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिले. का? आणि त्यांच्याकडनं त्यांची पूर्ण मालकी 100% शेअर म्हणतोय. किती? 100%. क्लिअर आहे का? ही कंपनी विकत घेतली. याला साधं सरळ सोपं निर्गुंतवणूक असं म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट. क्लिअर आहे का? ठीक आहे. समोरजो याच्यासाठी मित्रांनो स्थापन करण्यात आला का? कारण की गव्हर्नमेंटच्या कंपन्या त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात काय लॉस मध्ये होत्या. क्लिअर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती. क्लिअर आहे का? ही घटना दुरुस्ती पंचायत राज मध्ये आपण सविस्तर पाहिली समोर जातो. ठीक आहे. नेक्स्ट आता इथून पण मित्रांनो भरपूर योजना ज्या सुरू करण्यात आल्या. कोणत्या? ग्रामीण कारागिरांना सुधारित साधनांचा संच पुरवणारी योजना. अवजार त्यांनी दिले. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम प्रत्येकाला 5-5 मित्रांनो काय कोटी रुपये दिले पर वर्षी. ते त्यांना खर्च करावं लागत होते. ठीक आहे. पंतप्रधान रोजगार योजना. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर आश्वासित मजूर योजना. त्याच्यानंतर राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना. माध्यान्ह आहार योजना. क्लिअर आहे म्हणजे दुपारी जे मिड डे मील स्कीम म्हणतो. काही ठिकाणी खिचडी वाटतात. जळगाव मध्ये केळे दिले जातात. क्लिअर आहे का? त्या अनुषंगाने. ठीक आहे. संगम योजना आहे. क्लिअर आहे का? अपंग व्यक्तीच्या गटाला स्वयंरोजगारासाठी. गंगा कल्याण योजना आहे. क्लिअर आहे का? गंगेचं जे की भूगर्भातले जे की जमिनीच्या पाण्याचा स्रोत आहे हे त्याला काय म्हणतील शोधून काढणे आणि त्याचा विकास करणे. क्लिअर आहे का? तर अशा जे आहे ही तुमची जी आहे साधारणतः 8वी होती. 9वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002. क्लिअर आहे का? आयके गुजराल अध्यक्ष आहे अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचं. याच्यानंतर जे काय एक बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं. उपाध्यक्ष मधु दंडवते आहेत. जसवंत सिंग त्याच्यानंतर बीजेपीचे आले आणि केसी पंत. क्लिअर आहे का? या कालावधीमध्ये राजकीय घटना फार महत्वाच्या घडल्या. पोखरण 2. क्लिअर आहे का? आता काय झालं मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी होते. ठीक आहे. यांनी काय केलं पहा भारत देखील आण्विक शक्तीनं मित्रांनो परिपूर्ण असला पाहिजे. ठीक आहे.
तर याच्यासाठी जे आहे ना अटल बिहारी वाजपेयींनी यांनी मित्रांनो काय केलं, ही पोखरण 2 ची मित्रांनो काय अणुचाचणी केली आणि याचं नाव पहा काय, शक्ती 98 क्लिअर आहे पहा. 98 हे वर्ष आहे, ठीक आहे. या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं म्हणून 98, ठीक आहे. आणि शक्ती म्हणजे भारत देखील बलवान आहे, क्लिअर आहे पहा. इंदिरा गांधीच्या काळामध्ये काय होतं आणि बुद्ध हसला, क्लिअर आहे पहा. यावेळेस याचं नाव काय होतं, शक्ती 98, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, अमेरिकेचा प्रचंड दबाव आपल्यावर होता, क्लिअर आहे पहा. पण हा दबाव झुगारून मित्रांनो, ठीक आहे, भूमिगत परीक्षण आपण केलं, क्लिअर आहे पहा. आणि या कालावधीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मित्रांनो यांनी काय केलं होतं, सगळ्याचं काय संरक्षण किंवा याचं यांच्या अंडर गायडन्स खाली ते होतं, ठीक आहे. म्हणून यांना जे आहे काय त्याला काय म्हणतील, एक त्याचं सगळं क्लिअर आहे. यांनी जे काही काम केलं क्लिअर आहे त्या कालखंडामध्ये, याची एक पावती म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, बीजेपीच्या कालखंडामध्ये यांना राष्ट्रपती पदासाठी मित्रांनो ठेवलं होतं, ठीक आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती एक वेगळं व्यक्तिमत्व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आहे आपल्यासाठी होतं, ठीक आहे. याच दरम्यान मित्रांनो पहा, कारगिल युद्ध देखील आपल्या इथं मोठ्या प्रमाणात झालं, ठीक आहे. जर तुम्ही पाहता 1999 ते जुलै 1999 पर्यंत पाकिस्तानी मित्रांनो एलओसी जे आहे हे आपली जी आहे ओलांडली आणि आपल्या इथं कारगिल युद्ध झालं, ठीक आहे. गोधरा हत्याकांड जर तुम्ही पाहिलं, क्लिअर आहे का. आता विषय असा होता की अयोध्येवरनं पूर्णाहुती यज्ञ पूर्ण करून पहा, ऑलरेडी याच्या आधी मंदिर जे बाबरी मस्जिद आहे ही मित्रांनो काय झालं होतं माहिती का, तो ढाचा पाडला होता, ठीक आहे. तर इच्छा अशी होती प्रत्येकाची हिंदू धर्माची की तिथं जे आहे प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला, तिथं एक जे आहे राम जन्मभूमी जी आहे तिथं आपण बांधलं पाहिजे, रामाचं मंदिर बांधलं पाहिजे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथून पूर्णाहुती यज्ञ जो आहे मित्रांनो इथं ठेवला होता. यामध्ये हिंदू काही कारसेवक होते. हे साबरमती एक्सप्रेस मधून मित्रांनो जे आहे काय गुजरातमध्ये येत असताना लक्षात घ्या, गोधरा नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे, इथं जवळपास काही जे आहे काय समाज विघातक लोकांनी आग लावली, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं जवळपास 58 कारसेवकांचा मृत्यू मित्रांनो झाला आणि गुजरातमध्ये 2002 मध्ये जातीय दंगली झाल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य निर्मिती सायमल्टेनियसली बीजेपीचा चांगला आवडीचा कार्यक्रम, यांनी एमपी मध्ये छत्तीसगड वेगळं काढलं, उत्तर प्रदेशमध्ये उत्तराखंड वेगळं काढलं आणि बिहारमधून मित्रांनो झारखंड, ठीक आहे. अशा 3 नवीन राज्यांची मित्रांनो निर्मिती झाली, ठीक आहे. समोर आपण गेलो या अनुषंगानं फेमा ऍक्ट, ठीक आहे. मित्रांनो हे कायदे जे करण्यात आले, क्लिअर आहे का. साधारणतः लक्षात घ्या, मग आपण एलपीजी मध्ये अजून सविस्तर पाहणार, ठीक आहे. काय करण्यात आलं लक्षात घ्या, FERA क्लिअर आहे का. 1973च्या कायद्याऐवजी 1999 मध्ये फेमा 1999 कायदा हा करण्यात आला. आणि मित्रांनो हा कायदा 2002 पासून लागू करण्यात आला, ठीक आहे. मी परत सांगतो, जागतिकीकरणाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये शिकवतो, ठीक आहे. सेजची स्थापना करण्यात आली, क्लिअर आहे का. स्पेशल इकॉनॉमिक झोन, ठीक आहे, की व्यापार आपल्याला वाढवायचा आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे. तर आपण काय ही जी ही क्षेत्र काय म्हणजे उदाहरणार्थ मिहान जर तुम्हाला नागपूरचं माहिती असेल, ठीक आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, क्लिअर आहे का. NRY, UBSP, त्याच्यानंतर PMI, UPEP या योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलं. आणि सुवर्ण जयंती 50 वर्ष भारताला मित्रांनो पूर्ण झाली. कधी लक्षात घ्या, 50 वर्ष भारताला पूर्ण जे झाली होती आणि म्हणून शहरी रोजगार योजना यांनी लागू केली. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना, क्लिअर आहे का. ज्या निराधार वृद्धांना कुठली पेन्शन मिळत नाही, या योजनेअंतर्गत त्यांना दरमहा जे काहीतरी त्याला काय म्हणतील एक पैसे जे आहेत 10 किलो धान्य, क्लिअर आहे का, हे जे देऊन जे अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली, ठीक आहे. त्यानंतर समग्र आवास योजना, क्लिअर आहे का, भरपूर आहे. त्याच्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ही तर आजही तुम्हाला माहिती आहे चालू आहे, क्लिअर आहे का. अंत्योदय अन्न योजना ही पण आज चालू आहे, ठीक आहे. सर्व शिक्षा अभियान ही आज चालू आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, त्याच्यानंतर वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, याच्या अंतर्गत तुम्ही पहा बीपीएलच्या लोकांना काय त्यांनी जे घर बांधून दिली गव्हर्नमेंटनी. त्याच्यानंतर संपूर्ण स्वच्छता अभियान, क्लिअर आहे का. तर सांगायचं उद्दिष्ट याची योजनेचं नाव सामाजिक न्याय, क्लिअर आहे का, समतेसह आर्थिक वाढ, क्लिअर आहे का. तर यांनी काय दिलं, हे नाव दिलं होतं, ठीक आहे. चला मला असं वाटतं पटाकन थोडंसं जे आपण काय करू समोर जाऊ, ठीक आहे. 10वी पंचवार्षिक योजना, शेवटची पंचवार्षिक योजना काय होतं लक्षात घ्या. कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007, ठीक आहे. अध्यक्ष डेफिनेटली अटल बिहारी वाजपेयी मित्रांनो. त्यानंतर उपाध्यक्ष केसी पंत होते आणि मॉन्टेक्स अहलुवालिया ना. काही 2004 पर्यंत जर तुम्ही पाहाल तर अटल बिहारी वाजपेयी होते. तिथून मित्रांनो भारतात निवडणुका लागल्या आणि इथून मनमोहन सिंग मित्रांनो जे 2004 ते 2009 पर्यंत जे आहे पंतप्रधान होते, ठीक आहे. याच दरम्यान 86वी घटना दुरुस्ती जी ही करण्यात आली. त्याच्यानंतर सर्व बालकांना काय सक्तीचं आणि मोफत एज्युकेशन जे मित्रांनो देण्यात आलं. त्याच्यानंतर भारत अमेरिका जो आहे नागरी अनुकरार, ठीक आहे. लक्षात घ्या, जे म्हणजे भारत बऱ्याच लोकांना, क्लिअर आहे पहा,
इव्हन सोनिया गांधी असो किंवा काँग्रेसच्या बऱ्याच लोकांना हा करार नव्हता लागू. ठीक आहे. म्हणजे हे अग्रीमेंट मी स्वतः पूर्ण माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. रात्री जवळपास 12 ते 1 वाजता या करारावर मित्रांनो सह्या झाल्या. मनमोहन सिंगांनी याच्यावर करारावर सह्या केल्या. बरेच वेळा भारतामध्ये जे आहे बऱ्याच लोकांची खासदारांची इच्छा नव्हती संसदेची करण्याची. तरी लक्षात घ्या भारताने हा जो करार जो आहे केला याला ज्याला ॲटॉमिक जे आहे त्याला म्हणतील आण्विक करार 1, 2, 3 असं याच्या कराराचं नाव आहे. ठीक आहे. जो मनमोहन सिंग, जॉर्ज बुश यांच्या दरम्यान मित्रांनो करण्यात आला. ठीक आहे. काय गरज होती भारताला अणु करार करण्याची? मित्रांनो लक्षात घ्या, जर भारताला लक्षात घ्या, आण्विक गोष्टीमध्ये जर परिपूर्ण जर पाहिजे असेल तर लक्षात घ्या युरेनियमची मित्रांनो आवश्यकता आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. हा युरेनियम जो आहे ना हा भारताकडे आहे का? मी याच्यावर सविस्तर बोललोय भूगोलमध्ये. भारतामध्ये मित्रांनो लक्षात घ्या युरेनियमची भरपूर मात्रा आहे. ठीक आहे. पण आपण तो काढू शकत नाही. क्लिअर आहे? तर म्हणून आणि याचं उद्दिष्ट पहा 2005 ला हा जो ऍक्ट आपण केला ना अमेरिकेसोबत जॉर्ज बुश तेव्हा होते. मित्रांनो सगळ्यात महत्वाची आपली गरज काय होती माहितीये? महत्वाचं असं होतं की इलेक्ट्रिसिटी क्लिअर आहे का? आण्विक ॲटॉमिक क्लिअर आहे का? अणुशक्ती आपल्याला कशासाठी पाहिजे होती? इलेक्ट्रिसिटी जनरेटसाठी. ठीक आहे. म्हणून मित्रांनो जर तुम्ही पाहाल क्लिअर आहे का? तर हा युरेनियम आपण विकत घेतला होता अमेरिकेकडनं. ठीक आहे. नेक्स्ट वंदे मातरम योजना आहे. ठीक आहे. गर्भवतीची तपासणी व गरोदर काळात आरोग्य सेवा देण्यासंदर्भात शासकीय खाजगी आरोग्याची यंत्रणा 9 फेब्रुवारी 2014 पासून एक वंदे मातरम योजना गव्हर्नमेंटची होती. राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्य योजना क्लिअर आहे का? त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजना. ठीक आहे. संस्थात्मक प्रसूती वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना होती. भारत निर्माण योजना आपल्या पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी आहे यांची आवडती योजना क्लिअर आहे का? ठीक आहे. याच्या त्यांनी काय केलं लक्षात घ्या गृहनिर्माण असो सिंचन पेयजल रस्ते विद्युतीकरण आणि दूरसंचार या 6 क्षेत्रांमध्ये जे आहे काय बेसिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत निर्माण योजना होती. ठीक आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फार महत्वाची आहे. क्लिअर आहे. आजही पेपरला विचारतात बरेच वेळा. ठीक आहे. की बाबा क्लिअर आहे NREGS अंतर्गत वेगवेगळ्या किंवा महाराष्ट्रामध्ये एक वेळेस जे आहे काय त्याचा रोजगार तुम्हाला किती मिळतो क्लिअर आहे का असा एक प्रश्न आहे. ठीक आहे. तर साधारणतः लक्षात घ्या जर ही योजना जर तुम्ही पाहाल तर 2 फेब्रुवारी 2006 पासून स्टार मार्क संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना मित्रांनो की राष्ट्रीय ग्रामाच्या बदल्यात अन्य योजना यांच्या एकत्रीकरणाचं मित्रांनो काय ही योजनेची योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी मित्रांनो सुरू करण्यात आली आणि त्यासाठी NRGS एक कायदा 7 सप्टेंबर 2005 ला मित्रांनो जो आहे काय यांनी सबमिट केला आणि इथून 2 ऑक्टोबर 2009 या योजनेला मित्रांनो महात्मा गांधीचं जे नाव देण्यात आलं. क्लिअर आहे का? तर हे काय झालं महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम क्लिअर आहे का? मग आपण त्याला मनरेगा असं देखील म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान NNURM क्लिअर आहे का? फार महत्वाची योजना आहे NNURM. ठीक आहे. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मित्रांनो ठीक आहे पायाभूत सुविधा असो ठीक आहे या डेव्हलप करण्यासाठी ही योजना. ठीक आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम त्याच्यानंतर राष्ट्रीय समविकास कार्यक्रम. ठीक आहे. आणि अशा अनुषंगाने जे आहे काय या योजनेचं जे नाव जे शिक्षण योजना म्हणून यांनी देण्यात आली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय या सर्व सदन जर तुम्ही पाहाल एक 10 योजना मित्रांनो पंचवार्षिक योजना ज्या आहे. ठीक आहे. फार पाठांतर वगैरे करत बसू नका. ठीक आहे. एखादा प्रश्न जर आला तर कशावर येणार लक्षात घ्या कालावधी तुम्हाला विचारू शकतं आणि दुसरं मित्रांनो काय तुम्हाला काय विचारेल एखादी स्कीम क्लिअर आहे का कुठल्या योजनेमध्ये होती. ठीक आहे. असं एखादा प्रश्न येईल स्कीमवर आला तर लक्षात घ्या करंट अफेअरच्या माध्यमातून तो तुम्हाला येईल. ठीक आहे. आणि हल्लीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे याच्यावर हा तुम्हाला एखादा प्रश्न राहील. ठीक आहे. तर मला असं वाटते आज इथं जे मी थांबतो. ठीक आहे. परत मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी जी आहे ही बॅच जी आहे ही मी घेणार नाही. ठीक आहे. मराठी व्याकरणची आजची संध्याकाळची बॅच जी आहे मी आज घेणार नाही. ठीक आहे. चला थांबतो. थँक्यू.